सकाळचे 5 वाजले होते. मुंबईतील विधान भवनाचे कर्मचारी कामासाठी तयार होते. राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अचानक एक ईमेल येतो, ज्यात लिहिलं असतं, विधान भवन बॉम्बने उडून देऊ. मुंबई हादरली, सगळी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर हाच प्रश्न उभा राहिला, हा मेल खरा आहे की खोटा? आणि कोण आहे यामागे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेणार आहेत. बातमी काय होती, पोलिसांनी काय केलं आणि यामागे राजकीय की गुन्हेगारी कारण काय आहे, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन म्हणजे राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा काळ, कारण ज्याच्याने पुढील वर्षाचा संपूर्ण आर्थिक आराखडा याच अधिवेशनात मांडला जातो. कोट्यवधी रुपयांची योजना, शेतकरी, रस्ते, आरोग्य, सरकारही यावरच ठरतं. आणि याच महत्त्वाच्या दिवशी भल्या पहाटे विधानसभाला एक ईमेल आला. ईमेलमध्ये स्पष्ट धमकी होती, विधान भवन बॉम्बने उडून देऊ. ही बातमी मिळताच पोलीस यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. कामकाज सुरू होण्यापूर्वीच आमदार, कर्मचारी, पत्रकार सर्वांना इमारती बाहेर काढण्यात आलं. परिसर सील केला, बाहेरून येणाऱ्यांचे पास तात्पुरते बंद करण्यात आले. आता प्रश्न होतो, ही धमकी खरी आहे का? पोलीस ही रिस्क घेणार नव्हते, कारण विधान भवन म्हणजे फक्त एक इमारत नाही. तिथे महाराष्ट्राचे मंत्री, आमदार, हजारो कर्मचारी असतात. एक चूकही अक्षम्य ठरू शकते. म्हणूनच पोलिसांनी तातडीने 3 मोठे पावलं उचलली. पहिली, एक बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आलं. प्रत्येक कॅबिन, प्रत्येक कोपरा, प्रत्येक बॅग, सगळ्यांची तपासणी सुरू झाली. डॉग स्फोट पाचारण करण्यात आलं. प्रशिक्षित कुत्र्यांच्या साह्याने संपूर्ण परिसर ढुंडाळला गेला. विधानसभा अध्यक्षकांनी आदेश दिला, संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवा, कुठलाही हलगर्जी चालणार नाही. मुंबई पोलीस, स्थानीय सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणा एकच काम करत राहिले. परिस्थिती गंभीर होती, पण सुरक्षा यंत्रणांनी ताबडतोब ताबा घेतला. सध्या जगात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिलेला गेला आहे. जगभरात अनेक ठिकाणी महत्त्वाच्या सरकारी इमारतींना धमक्या येत आहेत. अशा वातावरणात भारतातील एक प्रमुख राज्याच्या विधान भवनाला धमकी येणं हे निव्वळ योगायोग आहे का? सुरक्षा तज्ज्ञाच्या मते जागतिक राजकीय अस्थिरतेचा थेट परिणाम स्थानिक सुरक्षा धोक्यांवर होत असतो आणि अशा वेळी कुठलीही धमकी हलक्यात घेता येत नाही. भारत सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गुप्तचर संस्था सतर्क आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा ईमेल कोणी पाठवला आणि का? भारताकडे अलीकड अशा बनावट बॉम्ब धमक्याचं प्रकरण वाढले. दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद अनेक शहरांच्या महत्त्वाच्या इमारतींना असे ईमेल धमक्या आल्या आहेत. काही प्रकरणात हे सायबर गुन्हेगार असतात, जे VPN आणि बनावट ईमेल आयडीचा वापर करतात. काही वेळा यामागे राजकीय हेतू असतो, जसे की अधिवेशन विस्कळीत करण्याचा. मुंबई सायबर सेल आणि ईमेलच्या माध्यमाचा शोध घेत आहेत. ईमेल कोणत्या IP ॲड्रेसवरून आला, कोणत्या सर्व्हरवरून पाठवला, हे सगळं तपासलं जात आहे. तपासायला वेळ लागतो, पण पोलीस प्रत्येक शक्यता तपासतायत. यंत्रणा सतर्क असल्याने घाबरण्याची गरज नाही, पण सतर्क राहणं गरजेचं आहे. जर दुर्दैवानं कधी अशी घटना घडल्या तर अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक बातमीवर डोळे झाकून विश्वास ठेवणं धोकादायक आहे. अधिकृत स्रोत तपासा. संशयास्पद गोष्टी दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवा. 100 किंवा 112 हे क्रमांक नेहमी लक्षात ठेवा. अशा अलर्टच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळा. विधान भवन धमकी प्रकरणातील तपास सुरू आहे. आम्ही या बातमीवर सतत नजर ठेवत आहोत. नवीन माहिती मिळताच जर हा तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि पाहत राहा कसं काय.